प्रॉपर्टीज बिल्डर्स अँड डेव्हलपरचे प्रोप्रायटर सन्माननीय भावेशजी पटेल साहेब यांचे या ठिकाणी यथोचित मान सन्मान आयोजकांच्या वतीने होत आहे। त्याच्यानंतर अशोक दामू पाटील साहेब बोरले आपणास विनंती केली जाते की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। त्याच्यानंतर राजूजी पाटील आमचे मामा, त्याच्यानंतर नरेशजी पाटील साहेब बोरले आपण देखील विनंती करतो की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। नरेशजी पाटील साहेब बोरले आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। तसेच यशवंतजी पाटील साहेब बोरले आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। त्याच्यानंतर पुढचे सन्मान मूर्ती सुनीलजी म्हात्रे साहेब कोणगावचे एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून ज्यांची ओळख आहे, सुनीलजी म्हात्रे साहेब आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। त्याच्यानंतर नाथाशेठ घरत शिवतेज कला क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळाचे विद्यमान सहसचिव नाथाशेठ घरत आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। त्याच्यानंतर ग्रामपंचायत कोणचे माजी उपसरपंच लक्ष्मणजी म्हात्रे साहेब आपणास देखील विनंती केली जाते की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। सुनील भाऊ म्हात्रे असतील, त्याच्यानंतर आमचे लक्ष्मणजी म्हात्रे साहेब असतील, आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। नाथाशेठ घरत आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। तसेच अर्जुन गाताडे साहेब कोणगावचे प्रतिष्ठित नागरिक अर्जुनजी गाताडे साहेब, राजू भोपी साहेब बोरले, एकनाथजी पाटील साहेब बोरले आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। तसेच रामशेठ चांगा म्हात्रे आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। रामशेठ चांगा म्हात्रे साहेब आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। सध्या व्यासपीठावरती सन्माननीय सुनीलजी खंडू म्हात्रे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। त्याच्यानंतर आमचे पुढचे सत्कार मूर्ती आदरणीय लक्ष्मणजी म्हात्रे साहेब ग्रामपंचायत कोणचे माजी उपसरपंच यांचं व्यासपीठावरती स्वागत होत आहे। त्याच्यानंतर पुढचे आदरणीय सत्कार मूर्ती आमचे रामशेठ चांगा म्हात्रे साहेब आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। त्याच्यानंतर आमचे पुढचे सत्कार मूर्ती आदरणीय नाथाशेठ घरत साहेब यांचे या ठिकाणी व्यासपीठावरती शुभ सन्मान होणार आहे। त्याच्यानंतर आमचे लक्ष्मणजी चांगा म्हात्रे साहेब आपले देखील व्यासपीठावरती शुभ सन्मान होणार आहे। आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। तसेच अर्जुनजी गाताडे साहेब आपण देखील आपल्या शुभ सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। प्रदीप घरत साहेब आपण कुठे असाल आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे। प्रदीपजी घरत साहेब आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे। पहा आपलं देखील शुभ सन्मान आयोजकांच्या वतीने करण्यात येणार आहे। अर्जुनजी गाताडे साहेब यांचं व्यासपीठावरती शुभ सन्मान होत आहे। त्याच्यानंतर आमचे लक्ष्मणजी चांगा म्हात्रे साहेब यांचं देखील व्यासपीठावरती शुभ सन्मान करायचं आहे। प्रदीप घरत साहेब आपण देखील कुठे असाल आपण देखील व्यासपीठावरती यायचे, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे। त्याच्यानंतर या मैदानाला जेवढी काही डागडुजी करण्याची आम्हाला सामुग्री लागली, मग त्याच्यामध्ये JCB असू द्या अथवा रोलर असू द्या, त्या सर्व यंत्रांची ज्यांनी आम्हाला पूर्तता करण्यात दिली ते आमचे गणेशजी म्हात्रे साहेब आपण देखील कुठे असाल तर आपण व्यासपीठावरती यायचे। त्याच्यानंतर आमचे नितीन म्हात्रे साहेब यांचं देखील व्यासपीठावरती स्वागत करायचे, उर्फ आमचे मोठे बंधू नित्या भाऊ नितीन दादा, एकच वादा नितीन दादा आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे। तर बोलूया आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्स कडे, आपल्यामध्ये जोडले जातील मराठीचे सुप्रसिद्ध समालोचक रोशन पाटील सर। जयेश भोरीचं आक्रमण ज्या ठिकाणी सुरुवातीला दमदार गोलंदाजी करत असताना ऋषी ठोंबरे याला आपण पाहिला, त्याच्यावरती आक्रमण करत असताना हा षटकार आलाय, अकाउंट ओपन झालं या ठिकाणी भातनपाडा टीमचं। बघा नेक्स्ट मॅच असेल जय हनुमान मसोबा नारपोली विपक्ष मायरा इलेवन कळंबुसरे, दोन्ही टीमचे कर्णधार
पहिलं सत्र समाप्त होण्या अगोदर तुम्हाला टॉससाठी रिपोर्टिंग करावं लागेल. पुढच्या मॅचचा आम्ही पहिला ऑफिशियल कॉल दोन्ही संघानायकांना देत आहोत. पहिल्या फेरीमधला चौथा सामना असेल आणि या अगोदर मोठी लढत आपण पाहता गावदेवी भातानपाडा विपक्ष कुडावे. लेन बॉल टाकलाय त्या ठिकाणी फलंदाजाला बीट करत निघाला विकेट किपर कडे डॉट. ऋषी ठोंबरे, अजय ठोंबरे, राकेश यांना या स्क्वॉड मध्ये आपण पाहतोय. भरपूर दिवस झाला या संघाच्या वाट्याला बॅट पॅच आहे, परंतु आज चांगली कामगिरी याही संघाला करायची. तर एका बाजूला भातानपाडा टीम म्हटलं की आणखीन एक ताकदवर संघ आहे. या दोन ताकदवर संघामध्ये पहिल्या फेरीमधला हा तिसरा सामना मैदानामध्ये आपण रंगताना पाहत आहे. चांगली मॅच नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पाडोसिपचा प्रयत्न होता, फुल लेन, थोडासा कमी गतीचा बॉल, फलंदाजाला बीट करत निघाला विकेट किपर कडे डॉट. नाहीये तर हा वाईट बॉल आहे, आउटसाइड ऑफ स्टंप त्या ठिकाणी हा बॉल. आणि पंचांनी मात्र याच्यावर वाईट घोषित केलंय, त्यामुळे अतिरिक्त रस मिळेल. बॅटिंग करत असताना टीम भातानपाडाला सर्व पाहुण्यांचा सन्मान तुतारी वादन या ठिकाणी सादर करत असताना महाराष्ट्राची परंपरा संस्कृती या स्पर्धेने जपली. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित मात्र आदरातिथ्य आपण होताना पाहत आहे. आमचे A1 सरपंच दीपकजी म्हात्रे साहेब, त्यांना शुभेच्छा देत असणारे आमचे सर्व मान्यवर, कारण भरपूर चांगलं आयोजन नियोजन या ठिकाणी करण्यात आलंय. बोर्लेगावचे देवेंद्रजी पाटील साहेब, आपणास विनंती केली जाते की आपण देखील व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हायचंय. यस, ओव्हर टू रोशन सर. लेग ब्रेक बॉल आणि इथे पुन्हा कमबॅक. ऋषीचं एक षटकार या ओव्हरमध्ये अपवाद राहिला, परंतु काय गोलंदाजी केली. एक विकेट मिळाला केतनचा. सुरुवातीला ऋषीला पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला. बॅटिंग करत असताना भातानपाडा टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 1 गडी बाद 7 धावा. सन्माननीय अतिथी दत्तात्रय पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झाले. त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो. येस, ओव्हर टू कॉम्बॉक्स. चांगलं टायमिंग त्या ठिकाणी पाहिला, पण फोर्सेबल फटका वाईड स्ट्रॉंग आणला त्या ठिकाणी निघाला. सीमा पार 4. शेखर पाटील आमचे कुडाबाचे समालोचक आहेत, चेतन त्यांचा मी आवाज उल्लेख करेन, याच गावचे आहेत आणि या संघाला नेहमी त्यांचं देखील चांगलं योगदान राहिलं. संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांना आपण पाहता भावदेवी कुडाबे हा संघ मला वाटतं ताऱ्याच्या नाईट स्पर्धेमध्ये खेळला होता. कणाला चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये तो देखील बक्षीस पात्र झाला, 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी राहिला. पण तो आज आणखीन एक कुडाव्याचा प्रमुख संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होताना पाहताय. ओ द विकेट. नेक्स्ट बॉल हेलिकॉप्टर, मागचा पाय वर घेतला होता, थोडासा स्कोअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. बॉल चालला गलीमध्ये, त्या ठिकाणी फील्ड होत असताना एकच सिंगल या बॉल होती मिळेल. ड्रेस कोड चांगला आहे कुडावे संघाचा. नाईट क्रिकेटमध्ये हा ड्रेस कोड आकर्षित करतो प्रत्येकाला आणि मैदानाचं सौंदर्य देखील वाढवतो. व्हाईट ड्रेस कोड परिधान करून कुडावे संघ त्यांच्या बरोबरीने एका बाजूला टीम भातानपाडा, गावदेवी भातानपाडा या संघाला आपण पाहताय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे 1.3 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 12. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर ऍडजस्टमेंट करता आली नाहीये फलंदाजाला, प्रॉपर कनेक्शन नाहीये.
बॅकफुटला गेले होते, बॉल वरती चालला स्टिकर एंडला, त्यामुळे मिस्क्यूट झाला फटका. डीप मध्ये फिल्डर असल्या कारणाने बॉल वॅकेंट एरियामध्ये समोर 30 सर्कलच्या आतमध्ये पडला आणि त्याच वेळेला आपण पाहिला 1 रन घेत असताना हे दोन्ही खेळाडू एक धाव मिळाली. बॅटिंग करत असताना टीम भातानपाडाला धावसंख्येमध्ये बदल. टोटल धाबा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत त्या ठिकाणी. एक गडी बाद 13 धाबा. मागच्या सामन्यामध्ये सांगितलं होतं 40च्या आसपास जर बोर्ले संघ गेला तर सामना रफ अँड टफ होईल आणि तसाच झाला सामना. अगदी त्या ठिकाणी पराभूत व्हावं लागलं कैरे टीमला. कधी कधी प्रिडिक्शन देखील महत्वाचं असतं जेव्हा आपण एखाद्या मैदानाचा अभ्यास करतो. मी सुरुवातीला पहिल्याच सामन्यामध्ये सांगितलं ही विकेट बॅटिंग पॅराडाईज आहे की बॉलिंगला मदत देईल. याचं तुम्हाला उत्तर मिळालं असेल. मागच्या 2 सामन्यामध्ये बॉलिंगला चांगला बेनिफिट मिळाला. धावा त्या ठिकाणी डिपेंड झाल्या. दोन्ही मॅचमध्ये चेस झालेल्या नाही आहेत आणि याही वेळेला पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करतो भातानपाडा. बॅकफुटला गेले होते, लेन बॉल आतली कडा घेत असताना बॉल चालला शॉर्ट फाईन लेग कडे. 1 रन इथे मिळेल. रुबी कट लेमन कट पाहायला मिळाली. बॅटची आतली कडा घेत असताना बॉल मागे. या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा कमबॅक. पहिल्या ओव्हरमध्ये 7, या ओव्हरमध्ये 7. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना गावदेवी भातानपाडा टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती एक गडी बाद 14 धावा. 14 लॉस ऑफ 1. एक खेळाडू बाद 14 ही धावसंख्या धावफलकामध्ये. चला थोडं स्पीडअप करा. बघा यानंतरचा होणारा सामना नारपोली आणि कळंबुसरे. उरण पूर्व विभागातील कळंबुसरे संघ तर एका बाजूला, आपल्याच परिसरातील नारपोली संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे दोन्ही टीमचे कर्णधार पहिलं सत्र समाप्त होण्या अगोदर तुम्हाला टॉस साठी रिपोर्टिंग करावं लागेल. नियम भरपूर स्ट्रिक्ट आहेत आणि या नियमांचं पालन या ठिकाणी प्रत्येक संघाला करावंच लागेल. कोण म्हटलं की नेहमी शिस्तबद्ध असं आयोजन, कोण गावामध्ये नेहमी जेव्हा जेव्हा स्पर्धा भरवल्या जातात तेव्हा मात्र स्पर्धांमध्ये वेगळे रूप आपण नेहमी पाहिलं आणि याही ठिकाणी तुम्हाला या नियमांचं पालन करायचं आहे. ही सूचना आम्ही प्रत्येक संघाला देऊ, प्रत्येक खेळाडू देऊ. तिसरं षटक घेऊन आलं बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज हितेश ठोंबरे. आणखीन एक चांगला अष्टपैलू खेळाडू हितेश बॉलिंग मार्क मध्ये रॅटम ओव्हर द विकेट. पहिला फुल टॉस वरती फुल टोल वसूल करणारा बेधडक कडक फटका षटकार. कंट्रोल लेंथवर नव्हतं नियंत्रण आणि त्याचमुळे आपण पहिला फलंदाजाला होतोय आमंत्रण. फुल टॉस बॉल त्याच्यावरती हा षटकार. 20 धावा स्कोर कार्ड मध्ये पण लागताना पहिल्या मागच्या दोन्ही सामन्यामध्ये अक्षय धावा चेस झालेल्या नाहीत. त्यामुळे आता संधी आहे, एक मोठं टार्गेट बनवावं लागेल. मोमेंटम पुढे घेऊन जा. पुन्हा एकदा फुल टॉस. याही वेळेला अगदी फ्लाईट दिली बॉलला. स्लोवर फुल टॉस बॉल त्याच्यावरती मात्र क्रॉस बटेट घेत असताना हलकीशी आतली कडा घेतली. बॉल निघाला शॉर्ट फाईन लेग कडे. 1 रन इथे मिळेल. स्ट्राईक रोटेट. राजेश प्रयत्न करतोय. राजेशच्या बॅटमधून आतापर्यंत 7 मध्ये 13 आल्या तर एका बाजूला जयेश भोईर जो वैयक्तिक 5 मध्ये 7 या धावसंख्येवरती खेळतोय. मोठी धावसंख्या उभारावी लागेल. इंडिया बुल्स जर गदर बसा तर त्याच्या बाजूला एक क्रीडांगण आहे, टोले जंग इमारती. तसाच मोठा टावर तुम्हाला धावांचा पहिल्या सत्रामध्ये बनवावा लागेल. जितक्या जास्त धावा तितका तुमचा कॉन्फिडन्स पुढच्या इनिंगमध्ये वाढेल. तर क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची हमी कधीच देत नाहीत. त्यामुळे जितक्या जास्त धावा करता येतील तो प्रयत्न करावा लागेल मला वाटतं फलंदाजांना. पुढचा बॉल खोलात टाकलाय. फुटवर्क नाहीये त्यामुळे फलंदाजाला बीट करत निघाला विकेट किपरकडे. ही तर खासियत आहे हितेशची. तो बॉलला जास्तीत जास्त फ्लाईट देतो आणि त्याच्या अगेन्स्ट जर का तुम्हाला मोठे फटके खेळायचे असेल तुम्हाला इम्प्रोव्हायझेशन करावं लागेल, फुटवर्क वापरावं लागेल. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क नसेल तर त्याला काहीच अर्थ नाही असं नेहमी आपण सांगत आलो. परंतु याही गोष्टीला अपवाद आहेत. काही खेळाडू ज्यांच्याकडे मनगटामध्ये ताकद आहे तो कोणताही बॉल मनगट्या साहाय्याने वळवू शकतात कोणत्याही दिशेला. एवढी ताकद आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिला. वीरेंद्र सेहवाग, मॅक्सवेल फुटवर्क नसताना देखील काय बॅटिंग ते करायचे आणि याही वेळेला तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल. 1 रन मिळाली. सिंगल घेत असताना टेनिस बॉल क्रिकेटची लाईफलाईन म्हणून सिंगल डबलला ओळखलं जातं आणि ते मात्र सिंगलला महत्व देत असताना स्ट्राईक रोटेट. धावसंख्या धावफलकावरती 22. एक गडी बाद 22. इथेचा पुढचा बॉल स्विंग अँड मिस. डोळे बंद झाले. हलकासा बॉल बाहेर निघाला. कटरचा योग्य वापर. ऍक्शन रिप्ले आपण जर का बॉल पाहिला तर हा मॅक्शन बॉल डिलिव्हर करत असताना थोडासा बॅकअप द्या बॉलला टप्पा पडला, बाहेर काढला होता गोलंदाजाने. त्याचमुळे आपण पाहिला हा बॉल निर्धाव. क्या बात आहे. ग्रेट कमबॅक हितेशच्या माध्यमातून पण पाहिला. धावसंख्या 22 स्कोर कार्डवरती आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा हा चेंडू. एकदा रिप्ले दावा बॉलचा. या बघा काय बॉलिंग चालली. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर भातानपाडा टीमची धावसंख्या धावफलकावरती एक गडी बाद 22.
बॅक ऑफ द हँड बॉल टप्पा पडला, गरकन बाहेर काढला, आउट स्विंगर बॉल बीट करत असताना फलंदाजाला वन्स अगेन डॉट. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 धावा. नेक्स्ट मॅच साठी आपण टॉसला इन्व्हाइट करतो नारपोली आणि त्यांच्या बरोबरीने कळंबुसर टीमच्या कॅप्टनला. चला आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. यस, अभिजित मोरे यांचं आगमन या ठिकाणी झालंय. खरं तर मी अभिमानाने सांगेन रायगड प्रीमियर लीग मधला यंदाच्या मधला सर्वोत्कृष्ट गोलंदाज कोण, तर तो अभिजित मोरे, कारण त्याला बाईक मिळाली. वीर मराठा जोहे संघाला 6 सामन्यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका विजयाची देणारा जर कोण खेळाडू असेल तर तो आमचा अभिजित मोरे असेल. त्याचं या ठिकाणी आगमन, त्याचं स्वागत. जबरदस्त गोलंदाज मिळालाय रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटला. नक्कीच अभिजित अशीच चांगली कामगिरी करत राहा. रायगड जिल्हा लेवलला तू खेळत राहा. ओपन क्रिकेट लवकर तुला खेळण्याची संधी भाऊ हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया, कारण दमदार खेळाडू त्याच्या या ठिकाणी आगमन. त्याच्या बरोबरीने कळमुसरे टीमचा कॅप्टन त्यांनाही आपण या ठिकाणी इन्व्हाइट करूया. 3 ओव्हरचा खेळ संपला. 22 धाव फलकावरती आहेत. 7.33च्या सरासरीने पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्या 14, या ओव्हरमध्ये धावा आल्या 8. आता अंतिम षटक आहे समोर. फलंदाज आहे स्टॅकिंग एंडवरती जयेश भोईर. बॅकफुटला गेले, शफल झाले होते. पुन्हा एकदा फलंदाजाला फॉलो करत असताना लेंथ बॉल टाकलाय, वेगात टाकलाय. याही वेळेला आपण जर पाहिला हा बॉल डॉट असेल, निर्धाव चेंडू. पहिला बॉल शेवटच्या षटकातला गोलंदाज झाले सागर मोरे बॉलिंग मार्क मध्ये, त्यांच्या माध्यमातून हा डॉट बॉल आपण पाहिला. आता अंतिम 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे, निर्णायक 5 बॉल. मागच्या मॅच मध्ये आम्ही प्रिडिक्शन करतो 40च्या आसपास, आता इथेही तेच करावं लागेल. 35 ओलांडावी लागेल. बातानपाडाला बॅकफुटला पुन्हा गेले, फलंदाजाला फॉलो करत असताना वन्स अगेन क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी. फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये तुम्हाला बॉल डिलिव्हर करत असताना निर्णय घ्यावे लागतात. बॉलचा बॅटरचा स्टान्स ओळखून त्या ठिकाणी बॉल डिलिव्हर करावे लागतात. इथे मात्र सलग 2 डॉट बॉल पाहायला मिळाले गोलंदाज सागर मोरे यांच्या माध्यमातून. शेवटचे 4 बॉल बाकी आहेत. टार्गेट बनवायचं आहे बातनपाडा या टीमला. याही वेळेला थोडासा राईट झाला बॉल, हलकीशी वरची कडा घेत असताना फिल्डरने घाई केली आहे, अति उत्साह दाखवलाय. त्याचमुळे 2 धावा मिळतील बॅटिंग करत असताना बातनपाडा संघाला. इच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट असं म्हणतात. बॅटकट आहे, येस डेफिनेटली बॅटकट. बॅटला ब्रश करत असताना त्या ठिकाणी शॉर्ट टर्नमॅनला थोडी घाई केली फिल्डरने, त्याचमुळे आपण पाहिलं 2 धावा येतील या बॉलवरती. धावसंख्या पूर्णपणे थांबली होती. आता 24 धावा फलकावरती आहेत. 24 लाईव्ह इव्हेंट च्या माध्यमातून हे टेलिकास्ट होताना पण पाहता बरोबर 24 धाव फलकावर देखील आहेत. आणि त्यांच्या दरम्यान रोशन सर या ठिकाणी एक पारितोषिक लागतंय 2 विकेटसाठी 1000 रुपये पवन पाटील साहेब यांच्याकडून. आणि आत्ताच आपण लाईव्हला आपण या ठिकाणी बघतो. यस, बॉल टाकला जातो या ठिकाणी. स्कूप शॉट, अप्रतिम फटका, नेत्र दीपक शॉट, क्या बात आहे, षटकार. यस डीजे. आणि आपण बघतोय या ठिकाणी जो बॅनरला डायरेक्ट हिट झाला तो बॅनर होता एकविरा शर्यत ग्रुप कोणगाव पनवेल. एक जबरदस्त निशान आणि फाजीरराव 200 रुपयाचं पारितोषिक आलं या खेळाडूला. आणि सरपंच दीपक दया मात्रे साहेब यांच्याकडून 500 रुपये फलंदासाठी. यस रोशन सर, क्या बात आहे. बॅनर हिट केला आणि तोही स्कूप फटका पाहिला आपण अगदी मागे. हा षटकार लेग बायच्या स्वरूपात आणखीन एक सिंगल मेल 31. आणि कधीही हिट झालं ना बॅनरला तरी 500 रुपये आयोजकांकडून देण्यात येतील, याची नोंद घ्यायची आहे. प्रत्येक हिटला मात्र 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल. त्या ठिकाणी फलंदाजाला लास्ट बॉल 31 धाव फलकावरती. टार्गेट सेट करायचं स्टॅकिंग एंडला राजेश भोईर, ज्याने 9 मध्ये केले, आतापर्यंत 13. हा खेळाडू स्टॅकिंग एंडला आलाय. वेगात टाकला बॉल, याही वेळेला आपण पाहिला खाली झाला चेंडू, त्यामुळे 5 वेध घेत असताना वन्स अगेन लेग बायच्या स्वरूपात फक्त सिंगल. आणि या सिंगलच्या मदतीने पहिल्या सत्राचा वाजवी खेळ संपला. टीमची धावसंख्या धाव फलकावरती आहे त्या ठिकाणी 1 गडी बाद. 32-33चं टार्गेट उभं केलं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना भातनपाडा टीमने. कुडावे संघासमोर आपण जाऊया पुन्हा एकदा टॉस बॉक्स मध्ये, जिथे टॉस केला जाईल नारपोली विपक्ष कळंबुसरे या 2 टीमच्या दरम्यान. मी विनंती करतो, नारपोली संघाचा कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे, तर कळंबुसरे संघाचा कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये त्वरित यायचे. अन्यथा सेकंड इनिंगचा पहिला बॉल जर मैदानाच्या आतमध्ये पडला तर तुम्हाला नक्कीच पेनल्टीला सामोरे जावं लागेल, याची नोंद घ्यायची. आपण या ठिकाणी पाहतोय शिवसंघर्ष मित्रमंडळ कोण आयोजित ही 4 रात्री क्रिकेट स्पर्धा. आणि काय स्पर्धा आयोजन करण्यात आलेली. खरं तर हे कोणगावचं वैभवशाली मैदान आहे आणि या मैदानाला प्रेक्षकांची कधीच कमतरता नसतो. आपण लाईव्हच्या माध्यमातून
कॅमेरामॅनला विनंती करतो की आपण चहूबाजूच्या या प्रेक्षकांना आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करा आणि दाखवून द्या की या मैदानाची खासियत, या कोणगावची खासियत अशी आहे की इथे प्रेक्षकांची कोणतीही कमतरता नसतोय. जबरदस्त आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतं. शिवसंघर्ष मित्रमंडळ कोण आयोजित ही 4 रजनी क्रिकेट स्पर्धा आयोजक दीपक दादा म्हात्रे त्यांच्या समवेत त्यांचं संपूर्ण टीम, संपूर्ण कमिटी, संपूर्ण सदस्य मंडळ शिवसंघर्ष मित्रमंडळ कोण यांच्या वतीनं ही नाईट क्रिकेट शृंखला. मी पुन्हा एकदा विनंती करतो कोलंबुसरे संघाचा कॅप्टन, आपण टॉससाठी कॉम्बॉक्समध्ये यायचं आहे. तर मी वळतोय सत्कार समारंभाकडे. आमचे जबरदस्त नाईट किंग संकेत म्हात्रे आणि दक्षत घरत, नाईट किंग या A1 जोडीचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो. तसेच आमचे भिंगार गावचे विद्यमान सदस्य सतीशजी पाटील साहेब यांचं देखील मी विनंती करतो की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचे. सतीशजी पाटील साहेब, प्रितेश एंटरप्राइजचे प्रोप्रायटर सतीशजी पाटील साहेब तथा भिंगार ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सतीशजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी व्यासपीठावरती स्वागत होत आहे. त्याच्यानंतर पुढचे सत्कार मूर्ती संदीपजी पाटील. पुढचे सत्कार मूर्ती संदीपजी म्हात्रे साहेब राधे कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर. कलंबुसरे संघनायकाला विनंती आहे आपलं की देखील आपण मी टॉस बॉक्समध्ये या. शब्दसुमनाने स्वागत करतो. पहिला बॉल ट्रॅव्हल झाला ना सेकंड इनिंगचा तर मात्र टॉस दिली जाईल ती जय हनुमान मसोबा नारपोली संघाला. त्याच्यानंतर ग्रामपंचायत कोणचे माजी सदस्य प्रवीणजी घरत साहेब, आपणास देखील विनंती केली जाते की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचे. त्याच्यानंतर चंदन म्हात्रे साहेब आमचे कोणगावचे प्रतिष्ठित नागरिक म्हणून ज्यांची ओळख आहे, आपले देखील या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन आपले देखील सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. तसेच आपण चंदन म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी व्यासपीठावरती स्वागत होत आहे. यशवंतजी पाटील साहेब बोरले, आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्याच्यानंतर आमचे गुरुवर्य हरिभक्तपरायण सुरेश बुवा जाधव, आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आपण आणि प्रवीणजी घरत साहेब, आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. या ठिकाणी भातनपाडा संघाला शुभेच्छा येत आहेत. महेश घरत. या दरम्यान मात्र स्पर्धेचा नियम राहिलाय की इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे आणि टॉस ब्रेकमध्ये कलंबुसरे संघ येऊ शकला नाही संघाचा संघनायक, त्याच्यामुळे टॉस विन जय हनुमान मसोबा नारपोली संघाला देण्यात आले. नारपोली संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. नारपोली संघानं बॅटिंग घेतली आहे, त्याच्यामुळे कलंबुसरे संघाने रेडी राहायचं आहे. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतोय. पाहुण्यांचे स्वागत आणि स्वागताबरोबर रोहित पाटीलचा क्रिकेटचा एक क्लास स्वॅग से करेंगे सबका स्वागत म्हणत रोहित पाटीलनं 2 चौकार घेतले. चांगली सुरुवात मात्र केली गेली आहे. 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. मोठा फटका आहे, फटका मोठा आहे पण क्षेत्ररक्षक हे तिकडे मात्र उभा आहे. हा फटका फसलाय आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला उभा केला क्षेत्ररक्षकानं मात्र रोहित पाटीलचा संपवला खेळ. संघ खेळतो खऱ्या अर्थानं सुनीलजी भोईर पडघे एक उत्तम व्यक्तिमत्व राहिलेत. ते सुनीलजी भोईर पडघे यांच्याकडून कुडावे संघाला खूप साऱ्या शुभेच्छा येतात, त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत. या दरम्यान मात्र 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. विजय बालाजी सर पहिल्या सामन्यामध्ये 52 धावा झाल्या, त्या डिफेन्स झाल्या. दुसऱ्या सामन्यामध्ये 39 धावा 40 धावाही डिफेन्स झाल्या, परंतु या सामन्यामध्ये आणखीन कमी बनल्या. आता याही डिफेन्स होतील
की धावांचा पाठलाग करत या स्पर्धेला किंवा या सामन्यामध्ये नवा रेकॉर्ड केला जाईल. आतापर्यंत काय घडलंय यापेक्षा नवीन काही घडण्यासाठी तुम्हाला कर्तृत्व सिद्ध करावं लागतं. 33 धावांचं आव्हान तसं फार मोठं नाही आहे. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार घेतले आणि रोहितला थोडी खाईच झाली. वाईट बॉल आणखीन एक एक्स्ट्राची रन्स. मात्र विजय मुकादम हा एक भातनपाडा संघाचा स्टार गोलंदाज राहिलाय. मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये ज्यानं उत्तम आणि भरीव कामगिरी केली. अनेक वर्षापासून भातनपाडा संघाचं प्रतिनिधित्व करताना दर्जेदार गोलंदाजी करत त्यानं मात्र आपल्या संघाला अनेक विजय संपादन करू दिलेत. लेफ्ट आर्म राऊंड विकेट आला, अँगल बनवला आणि इथे मात्र सोहमला कोणत्याही प्रकारचा स्पर्श करू दिला नाही या बॉलला. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपलाय. धावा जमलेत तब्बल 10-20 बॉलमध्ये 23 धावा जमवायचे आहेत. त्या म्हणजेच अक्षय 11 कुळावे संघाला. फटका चांगला आहे. चतुरक्षर तिकडे तैनात आहे. मिड विकेटला थोडासा वाईडिश मिड विकेटपर्यंत आला आणि त्यानं मात्र बॉलला उचलला. 1 या धावसंख्येनं सोहम ठोंबरेनं आपलं स्वतःचं खातं उघडलं आणि संघाची धावसंख्या जाऊन ठेपली 11 वरती. कुडावे म्हटलं की उमेश ठोंबरे नेहमीच या संघासोबत राहिलेत. त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. आमचे शेखरजी पाटील अतिशय उत्तम आणि दर्जेदार आवाजानं सगळ्यांना मंत्रमुग्ध यंदा करतायत. अनेक वर्षापासून उत्तम समालोचन करण्यामध्ये मातब्बर राहिलेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. विजय मुकादम आतापर्यंत 5 बॉलमध्ये 11 धावा, 1 फलंदाजाला बाद केलाय. अजयचा क्लासिक खेळ नेहमीप्रमाणे ॲज युज्युअल रॉक. उत्तम आणि दर्जेदार खेळ. पॉईंटच्या मधून फटकावला. बॉलला मात्र सीमारेषा गाठली आणि पहिल्याच बॉलला कलाकारी फटका ठोकलाय. हा मात्र लाजवाब चौकार. मागच्या सामन्याची पुनरावृत्ती होताना पाहतोय. 40 धावांचा पाठलाग करायचा होता. 17 धावा पहिल्या षटकामध्ये जमल्या आणि असंच काहीसं गणित याही सामन्यामध्ये बनलाय. जिथे एक फलंदाज बाद झाला तिथेही एक फलंदाज बाद होता. धावा जमलेत 15 आणि आता 18 बॉल 18चं समीकरण. 18 बॉल 18 धावा. अजय ठोंबरेच्या अवतीभोवती हा सामना फिरत राहील. जर कुडावे संघाला हा सामना जिंकायचा असेल तर अजय ठोंबरे आणि टीम, कारण अजय ठोंबरे एक दर्जेदार खेळाडू राहिलाय. परफेक्ट ऑलराऊंडर या संघाचा आहे. परंतु एका बाजूला सोहम ठोंबरे, आक्रमकता हीच त्याचं टॅगलाईन राहिली आहे. मी म्हटलं होतं आक्रमकता हीच त्याची टॅगलाईन राहिली आहे. ही टॅगलाईन मात्र फसली जातीये. सोहम ठोंबरे ज्यानं धाव जोडली 1 आणि तो मात्र परतला. दीपक मुकादमनं पहिल्याच बॉलवर मुकादम देत सुकादम दाखवलाय आणि फलंदाजाला केलाय बाद. हिनेट नंबर 4 सागर मोरे. काही वर्षापूर्वी सलामीला येणारा सागर मोरे क्रमांक 4 वर येतोय. 17 बॉल 18. मागच्या सामन्यामध्ये साहिल पाटीलनं षटक क्रमांक 2 हाताळलं होतं. ती जबाबदारी आता दीपक मुकादमवर आहे. खऱ्या अर्थाचा खेळ पाहिला तर हे षटक फार निर्णायक राहील. कारण क्रिकेट फक्त मनगटाने नव्हे तर क्रिकेट ही अकलेचाही भाग आहे. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. परंतु तो खेळ करण्यासाठी प्रत्येकजण आपल्या परीनं आपला डाव मांडतो. चांगली दिशा दिली आहे. परफेक्ट खेळ, अतिशय उत्तम, तांत्रिकदृष्ट्या सक्षम. मित्रांनो एक पहा, खऱ्या अर्थानं पाहिलं ना विजय बालाजी सर, तर षटकारला षटकार चौकात ठोकतात, टाळ्या ठोकतात असं नाही. सिंगल रन्स आल्यावर टाळ्या पडल्या याचा अर्थ सिंगललाही क्रिकेटमध्ये महत्त्व आहे हा दाखवणारा फटका आहे. धावांची गरजही तशीच आहे. परंतु इथे जर सामना भातनपाडा संघाला जिंकायचा असेल ना तर तुम्हाला प्रेशर क्रिएट करायचे डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवावं लागेल. आणि ते डॉट बॉल एक पहा लगेचच आपला खेळ दाखवला. एक चांगला फटका, त्या फटक्यावर टाळ्या आल्या, 2 धावा जोडल्या आणि सागर मोरेनं ती चूक केली आणि त्यानं मात्र लगेच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला हवेत आणि हवेतच बॉल लिहिला झेलला आणि तो सागर मोरे मात्र बाद.
राकेश ठोंबरे इन ॲट नंबर 5. 3 फलंदाज बाद झाले. ॲक्शन रिप्ले सामना सुरू आहे. दीपक मुकादमनं 3 बॉलमध्ये 2 धावा देत 2 विकेट टिपलेत. इथून जर डॉट बॉलचा पर्सेंटेज वाढला, विकेट जर गमावल्या गेले ना, तर कुडावे संघ ॲब्सल्युटली टेन्शनमध्ये येऊ शकतो. मी उगाचच नाही अक्षय भाऊ म्हटलं की 18 बॉलमध्ये 18 धावांची गरज असताना हा सामना अजय ठोंबरेवर डिपेंड काय. अशा वेळेला सहज सामना संपू शकतात, परंतु क्रिकेटमध्ये विचार मंथन ही तेवढाच गरजेचा खेळ आहे. सामना बनवला जातोय. गावदेवी भातांपाडा संघ या सामन्यामध्ये मांजराच्या पावलानं हळवारपणे आपला एक एक पाऊल पुढे टाकताना पाहतोय. कमालीचा बॉल, ब्लॉक हेलचा खेळ, कव्हर्सला बॉल ट्रॅव्हल झाला. इथे मात्र रन्स मात्र मिळते. एक केतन बॉलपर्यंत जरूर पोहोचला, पण रन्स मात्र बॅकअप चांगला होता. केतन ही जुना जाणता खेळाडू राहिलाय. अनेक वर्ष ज्या खेळाडूनं भातांपाडा संघाची कमान आपल्या हातामध्ये ठेवली, आज उत्तम आणि दर्जेदार खेळानं ज्यानं खेळ दाखवला तो केतन या संघाची ताकद राहिलाय. एक क्वालिफाईड खेळाडू म्हणजे ओळख राहिली. आणखीन एक अशा प्रकारचे फटके सामन्याला कुडाव्या संघाला या सामन्यामध्ये ठेवतील. एक एक रन्स कुडाव्या संघ विजयाच्या समीप जाईल, परंतु एखादी विकेट, एखादा डॉट बॉल गावदेवी भातांपाडा संघाला पुन्हा इथे सामन्यामध्ये घेऊन येईल. जी चूक केली पहिल्या 3 बॉलवर, ती चूक आता मात्र कुडाव्या संघ राकेश ठोंबरेचा रोल त्यानं क्लिअर केला की त्याला काय करायचं आहे. अजय ठोंबरे 2 बॉलमध्ये 5 धावा, राकेशने 1 बॉलमध्ये 19 धावा बोर्डवर लागतायत. बॅटची आतली कडा लागली जाते. रन्स घेण्याचा प्रश्न उद्भवला नाहीये, त्याच्यामुळे थांबलाय, रोखलाय. षटक क्रमांक 2 संपलं. षटकामध्ये धावा आल्या 4 आणि 2 फलंदाजांना बाद केलं. 12 बॉल 14 धावा. आणि 39 धावा त्यांनी सहज डिफेन्स केल्या. आता मात्र तिसरा सामना सुरू झाला आणि बोर्डवर धावा लागल्या 32 आणि 33 धावांची गरज. 33 मध्ये 15 धावा पहिल्या षटकामध्ये बनल्या, परंतु पुढच्या षटकामध्ये निव्वळ बनल्या 4 आणि तब्बल 3 फलंदाज बाद झाले. आणि इथे समीकरण उरलं 12 बॉल 14 धावा. अजय ठोंबरे हा या सामन्यामधला की फॅक्टर राहणार आहे, यातील मात्र शंका नाहीये. चांगला फटका आहे कव्हरच्या मधून. काय सुरेख फटका पाहतोय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. रनिंगमध्ये राकेश थोडा कमी जरूर पडला, कारण अनेक वर्षापासून क्रिकेट खेळलाय. आता मात्र या छोट्या मुलांना घेत ज्यानं संघ बांधणी केली, आता मात्र जबाबदारी मोठी घेत दुसरी रन्स तो सहज कंप्लीट करतोय. या 2 रन्सनं दाभोलकर धावा लागला 21. 11 बॉल 12ची गरज. चेज भुईर फटका लाजवाब आहे, लाजवाब फटका आहे. इथे मात्र स्टेट हिट्सचा लॉंग ऑफच्या डोक्यावरून अजय ठोंबरेचा विजयाच्या समीप नेणारा षटकार आलाय. मोठा फटका खेळल्यानंतर ग्रामीण क्रिकेटचा खेळ असा राहिलाय. सिंगलला मान नाहीये, सिंगलला मान म्हणता नाही, आणि त्याच्यामुळेच कदाचित अजय ठोंबरेला हा मोहनही आवडला आणि त्यानं मात्र आणखीन एक फटका घेतला आणि लॉंग ऑफला एक चांगला झेल टिपला आणि फलंदाज झाला अजय ठोंबरे बाद.
ज्या फलंदाजांना षटकार मारला 200 रुपये त्यांच्या 12th मॅनकडे जमा आहेत, त्यांनी ते घेऊन जायचेत. त्याच्यामुळे नंतरचा मॅच संपेल ना 12th मॅनकडून तुम्ही पैसे घ्यायचेत. चला कलंबूरचे संघ आपण रेडी राहायचं आहे. जसं सामना संपेल मैदानाकडे रवाना व्हायचे. तुमची फिल्डिंग आहे, कारण नारपोळी संघानं टॉस जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. त्याच्यामुळे जसा सामना संपेल ना आपण मैदानाकडे रवाना व्हायचं आहे. अजय ठोंबरेची की विकेट मात्र गमावली आहे. 9 बॉल 6 धावांचं समीकरण आहे. स्ट्राईकवर ऋषी ठोंबरे, गोलंदाज जयेश भोईर 3 बॉलमध्ये 8 धावा. चांगला फटका आहे, अतिशय उत्तम दर्जाचा फटका आहे. कव्हरच्या दिशेनं मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. पुन्हा एकदा राकेश ठोंबरे मात्र पॉपिंग क्रीज मध्ये सहज पोहोचला जातोय. या बहुमूल्य 2 रन्स कुडाव्या संघाच्या तंबूमध्ये टाळ्या देत आहेत. 29 धावा बोर्डवर लागल्या. 8 बॉलमध्ये 4 धावांची गरज. 8 बॉल 4. इथे मात्र प्रयत्न जरूर राहिला आहे स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. मी पाहिला एक खेळ, बालाजी सर तुम्हाला डिस्टर्ब करू इच्छितो. खऱ्या अर्थानं पाहिला ना, एक मोठा फटका खेळल्यानंतर प्रत्येक खेळाडूला मोठा फटका खेळायचा असतो. जिथे बॉलपेक्षा रन्स कमी आहेत, नेमकी ही रणनीती काय डोक्यात चालते खेळाडूंची ना. कदाचित उद्या आयटमला दाखवायचं असेल की बघ मीही एक षटकार मारू शकतो, आणि ते आयटम किती अंगावर देत ना, माका गाव शिव्या देतो ते चालेल, परंतु तिन्ही शिव्याने दिले पाहिजेत. असाच काहीसा खेळ. पंच वळतील, इशारा येईल वाईड. मी तर म्हणतो की भातनपाडा संघ हा सामना बनू शकला असता. आता नेमकं काय घडलंय पाहिलं जात आहे, विचार विनिमय केला जात आहे. 2 पंच इथे मात्र इशारा करतील येस रन्स. वाईट बॉल तर आहे, रन्स पण आहे का. 1+1 एकूण 2 धावा. भातनपाडा संघाने कदाचित हा सामना सोडल्या गत झालाय, आणि या 2 धाब्याने मात्र धावा लागल्या. 32. एकच धाब्याची गरज. कलंबूरचे संघ रेडी राहायचे, एक्सक्युजेस नाहीयेत. आणि इथे मात्र विजयावर शिक्कामोर्तब केला जातोय. तो म्हणजे अक्षय 11 कुडाव्या संघ. भातनपाडा संघ चांगला लढला, ज्यानं स्विच हिट घेतला होता जयेश भोईर. आपण यायचे 700 रुपयाची बक्षीस. जो बॅनर हिट आपण केलं ना त्याला 700 रुपयाची बक्षीस मात्र आपण घेऊन जायचे. तर जयेश भोईर या आपण